सर्वजण. आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि काल गुढीपाडवा होता, तर गुढीपाडव्याची भजी राहिली होती काही. सो मी म्हटलं की आज मी कढी पकोडा बनवेल. तर अशा प्रकारे इथे मी कढी पकोडा बनवला होता सकाळी सकाळी. आणि आज मंडे होता, तर वॉटरमेलन देखील आणले होते माझ्या मिस्टरांनी गुढीपाडव्याच्या दिवशी. तर म्हटलं आज वॉटरमेलन कट करावेत. नमस्कार मंडळी. तर कढी झालेली आहे रेडी आणि आम्हाला जायचं मेगा मॉलला. तर कलिंगड आधी मी कट करून घेते. ब्रेकफास्ट वगैरे झालाय आमचा आणि आता दुपारची वेळ आहे. कपडे वगैरे वॉश केले मी. काल कपडे वॉश नव्हते केले. मी सध्या हातानेच धुते कपडे कारण एक्सरसाइज होते म्हणून. काय रे जा त्याला आणि इकडे. तर काल माझे मिस्टर अबुशा करायला गेले होते. त्यांनी दिवामधून कलिंगड आणलं होतं. आणि इकडे आण. आणि कलिंगड ओपन केल्यावरती माझा मूड ऑफ झाला कारण अजिबात लाल नव्हतं कलिंगड. परंतु नंतर मी टेस्ट केलं तर टेस्टला खूप गोड होतं. सो मी कट केलं आणि गाऊच्या डब्यामध्ये देखील भरलं. आणि राघव इथे उठला होता, खेळत होता तो ॲक्च्युली आणि रडायला लागला होता. सो गाऊ त्याला मस्त खेळवते आता. आणि तो गाऊला पण म्हणतो होता उचलून घे मला आणि फिरव सगळीकडे घरामध्ये. आणि घरातली कामं तर दिवसभर चालूच राहतात, एक झालं की एक. तर इथे बाल्कनी देखील मी आता एव्हरीडे क्लीन करते. आणि इथे मी चहाची जी पावडर होती तर ती आळूला घालून दिली. आणि इथे पाहू शकता मी आळूचे कांदे लावले होते तर ते किती छान आलेत आणि त्यांना पानंही येतील. तर इथे तुळस आहे, माझ्या मैत्रिणीची तुळस आहे ती. आणि इथे कढीपत्ता देखील खूप हिरवागार झाला आणि फुटला आहे. तर इथे देखील आळूच आहे ही. आणि इथे कढीपत्ताची 2 झाडं आहेत. तर अशा प्रकारे वातावरणही खूप छान आहे, म्हणजे बाहेर ऊन आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मेगा मॉलला. तर आम्हाला गाऊचे जे क्लोथ आहेत तर ते चेंज करायचे होते. साईज तिला छोटी होत होती त्यामुळे. नमस्कार मंडळी. तर आम्ही स्मार्ट बेबीमधून गाऊची जीन्स आहे तर ती चेंज करून घेतली कारण साईज चेंज होती, म्हणजे तिला लहान होत होती त्यामुळे आम्ही दुसरी घेतली. तर आता आम्ही निघालो सिटी सेंटरला. आणि सिटी सेंटरला आमची भरपूर सारी कामं होती, परंतु त्याआधी आम्ही गेलो चाट बाजारला. तिथे वडापाव खाल्ला कारण खूप दिवसापासून मला वडापाव खायची इच्छा झाली होती. तर म्हटलं वडापाव घ्यावा. आणि त्यानंतर आम्ही गेलो सिटी सेंटरला. तर आम्ही इथे शराब डीजीमध्ये गेलो होतो. आणि शराब डीजीमध्ये जायचं कारण म्हणजे आमची जी आयन होती तर तिला 1 वर्ष देखील नाही झालं, परंतु ती झाली होती खराब. सो ते वॉरंटीमध्ये होती तर ते एक तर रिपेअर करून देणार. नमस्कार मंडळी. तर आम्ही शराब डीजीमध्ये आलो होतो. आमचे आयन खराब झाले. सो आम्ही वॉरंटीमध्ये होती तर ते सांगतायत की अजून 15 दिवस लागतील रिपेअर व्हायला वगैरे. तोपर्यंत गावची स्कूल सुरू होईल. सो त्यामुळे माहिती नाही, नवीनच घ्यावी लागेल एखाद्या वेळेस तरी कारण स्कूलच्या ड्रेसला आयन वगैरे करायलाच लागतं. आहेत का गेम यात? अच्छा, गेम खेळायची. आणि स्मूथी मेकरचा एक फायदा असा झाला आहे की गाऊ अजिबात दूध प्यायला मागत नव्हती, परंतु रोज आता स्मूथी पिते. स्मूथीमुळे दूधही पोटात जातं, एखादं फ्रूटही पोटात जातं तिच्या. आणि त्यामुळे मी खूप खुश आहे सध्या कारण मला असं व्हायचं की कसं तिला दूध द्यावं कळत नव्हतं. तर आज आम्ही स्मार्ट बेबी मध्ये गेलो होतो. तर तिथून आम्ही गाऊसाठी आणि एक किट्टूसाठी अशा 2 पॅन्ट्स आणल्यात. किट्टू म्हणजे गाऊची सिस्टर, तर ती अबुधाबीला असते. तर तिचा बर्थडे येतोय. सो अशा प्रकारे आम्ही दोघींसाठी 2 जीन्स घेतलेल्या आहेत इथे.
जेगिन्स आहेत या, आणि सोबतच आम्ही दोघींसाठी 2 फ्रॉक देखील घेतल्यात. तर या आहेत फ्रॉक, आणि या कोणता कलर, लव्हेंडर कलरच्या आहेत. तर अशा आहेत या आणि खूप सुंदर आहेत. पर्पल. ओके, पर्पल आहेत. तर 2 आहेत, सेम घेतल्यात दोघींना. तर ही गाऊच्या बर्थडे साठी होईल गाऊला एक, आणि एक आम्ही किटूला देणार आहे, तिचा बर्थडे आहे म्हणून. तर अशा प्रकारे खूप छान, आणि खूप कापडही खूप सुंदर आहे आणि एकदम फॅन्सी आहेत. तर गाऊ खूप रडत होती ही घेण्यासाठी, म्हणजे हे 2 ड्रेस घेण्यासाठी. तर मग आम्ही दोघींना सेमच घेतले. तर आता आम्ही कॉर्निशला निघालोय. आता हे ठेवून देते मी आणि मग तुमच्यासोबत बोलते, कारण दुपारी थोडंसं बाहेर आल्यानंतर जेवण वगैरे केला, आराम केला. तर गाऊचा अबॅकस क्लास होता, तो अटेंड केला तिने. आणि मग त्यानंतर थोडंसं इकडे तिकडे घरातली कामं आवरली, आणि आता आम्ही पॅकिंग केली आहे कॉर्निशला जाण्यासाठी. तर राघवचा डब्बा भरून ठेवलाय मी आता. तर आता मी लगेच निघणार आहे 5 मिनिटामध्ये. आणि कॉर्निशला गेलं की सर्वांना भूक लागते, सो मी त्यासाठीच ही पॅकिंग केली होती. तर अवाकाडोचा शेक आणि ब्लूबेरीज वगैरे, राघवचं जे आवडतं आहे म्हणजे फ्रूट्स वगैरे, त्यासोबतच योगर्ट, मुरमुरे आणि त्यासोबत मखाना देखील मी घेतला होता. तर तिथे भूक लागते ऑटोमॅटिकच, माहिती नाही कॉर्निशला गेलं की. सो मी अशा प्रकारे इथे पॅकिंग करून घेतली होती. आणि तुम्ही चिप्स वगैरे नेऊ शकता, परंतु आपण जर हेल्दी खाल्लं तर आपली मुलं देखील हेल्दी खातील. सो त्यामुळे मग मी शक्यतो चिप्स अवॉइड करते. परंतु असं होत नाही की फारच नाही खात, असं नेणं होतं, कारण गाऊ ऐकत नाही कधी कधी. परंतु गाऊला आम्ही असं सांगतो की ते चांगलं नाही आहे शरीरासाठी. सो त्यामुळे तीही थोडंसंच खाते, जास्त प्रमाणात नाही. परंतु बाकीच्यांचं बघून बघून तिलाही असं वाटतं की आपणही खावं. तर आम्ही आता झालो रेडी जायला. तर आमचा टीव्ही येणार होता आज, परंतु टीव्ही काही आला नाही. तर उद्या मे बी त्याची डिलिव्हरी आम्हाला भेटेल. तर चला आता जाऊयात कॉलेजला. चालू आहे तुझं? तुला खेळायला जायचंय? हा, खेळायला जायचंय राघवला. ओ जा. आणि यानंतर आम्ही गेलो होतो रोलाला. तर गितार म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्हाला खायची होती पाणीपुरी. तर दहीपुरी देखील होती. मला दहीपुरी खायची होती आणि माझ्या मिस्टरांना पाणीपुरी. तर अशा प्रकारे इथे आम्ही रात्री 11 वाजले होते आणि गावला खूप झोप आली होती, आणि राघवला एक पुरी दिली होती त्यांनी खायला. तर तो मस्त एन्जॉय करत होता ती पुरी.
आणि यानंतर आम्ही घरी गेलो. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला, कॉमेंट करायला विसरू नका.